विकास कामा साधारणतः या ठिकाणी साहेबांनी शब्द दिलेला आहे 3,40,00,000 रुपयांची प्रस्तावित कामं आदरणीय साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण साहेबांकडे पाठपुरावा केलेला आहे। आपल्या गावामध्ये एकूण 2,25,50,000 रुपये इतक्या रकमेची पूर्ण झालेली कामं आहेत। त्या कामांसाठी आदरणीय अतुल शेठ बेनके साहेबांनी भरघोस असा निधी या ठिकाणी दिलेला आहे। पण निश्चितपणानं आता जे आपल्याला भूमिपूजन ज्या कामांचं करायचं यानंतर महिला भगिनींच्या हस्ते आपला भूमिपूजनाचा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे। भूमिपूजन विकास कामं आरवी गुंजावडी मीना नदीवर पूल करणे 5 कोटी रुपये, जलजीवन मिशन 2,08,00,000 रुपये सध्या काम चालू आहे। वार्ड क्रमांक 2 मधील डोंगरेमाळा दालेवाडी रोडवर देवेकर वस्ती येथे साकव पूल बांधणे 37 लाख रुपये। आरवी येथील वार्ड क्रमांक 3 मधील अनिल डोंगरे घर ते नवनाथ चव्हाण यांच्या घराकडे जाणारा रस्ता करणे 10.50 लाख रुपये। आरवी येथील वार्ड क्रमांक 2 स्वामीनगर रस्ता ते दालेवाडी शिव पर्यंतचा रस्ता साधारणतः 10.5 लाख रुपये। आणि आरवी आपल्या गावठाणमधील जुनी ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी 10 लाख रुपये असा एकूण 7,74,00,000 रुपये इतक्या रकमेचा भूमिपूजनचा विकास कामांचा भूमिपूजन आज आपण आत्ताच या ठिकाणी करणार आहोत। खरं तर तुम्हा महिला भगिनींचा या ठिकाणी विशेष असे आभार मानतो। एवढा उशीर होणे आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात आणि निश्चितपणानं तालुक्याचे भाग्य विधाते कार्यकुशल कर्तृत्ववान आमदार आदरणीय अतुलजी बेनके साहेब यांचं वेळोवेळी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन आणि अतिशय चांगलं असं लक्ष निश्चितपणानं आपल्या गावावर असतं। नुकताच एक प्रसंग म्हणजे आपल्याकडं आपल्या समधी येथे जो केटी आहे खरं तर आपण पाण्याचा शेतीच्या पाण्यासाठी अतिशय तो केटी आपल्याला या ठिकाणी उपयोगी येतो। पण थोडंसं त्या ठिकाणी जवळजवळ आपली तिसरी वेळ आहे की त्या ठिकाणचे डापे रात्रीची आपली थोडी गैरसोय लाईट असते CCTV नसल्यामुळे त्या ठिकाणचे डापे तिसरी वेळ आहे या ठिकाणी चोरीला गेलेत व आम्ही सर्व शेतकरी मंडळी त्या ठिकाणी अतुल बेनके साहेबांकडे गेलो व साहेबांना सांगितलं की डापे आपले चोरीला गेले असल्या कारणानं पुढील आत्ताचा जो हंगाम आहे रब्बीचा तो आपला वायाला जाईल, आम्हाला तुम्ही 40 डाब्यांची सोय करून द्या। साहेबांनी चौकशी केली की आपण ठेवायची व्यवस्था कशी करतो, इथून पुढच्या काळामध्ये आपण ते डाबे साधारणतः डोंगरे वस्तीवर ठेवायची व्यवस्था करू। पण साहेबांनी सांगितलं इथून पुढच्या काळामध्ये काळजी घ्या आणि लगेच आपल्या विभागाचे कुकडी पाटबंधारे विभागाचे आदरणीय कडुसकर साहेब आहेत यांना फोन केला व 40 डाबे आरवी गुंजावडीच्या किटी करता देण्याची साहेबांनी त्यांना सूचना केली व शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न अतुल बेनके साहेबांनी त्या ठिकाणी जागेवर सोडवला। त्याबद्दल मी बेनके साहेबांचं या ठिकाणी निश्चितपणानं कौतुक करतो। इथून पुढच्या काळामध्ये आता निवडणुका या ठिकाणी जाहीर होतील, निश्चितपणानं आपलं आरवी गाव आदरणीय वल्लभ शेठ बेनके साहेबांच्या पाठीमागे त्याचबरोबर आदरणीय अतुल शेठ बेनके साहेबांच्याही पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे आपण सर्व कार्यकर्ते महिला भगिनी या ठिकाणी उभे राहू हेच या ठिकाणी मी आपणास आदरणीय आलेल्या मान्यवरांना सांगू इच्छितो। व यानंतर आरवी गावचे विद्यमान सरपंच भावेशजी डोंगरे साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा। एक ठिकाणी झालेलं आहे, मी काही जास्त वेळ घेणार नाही, परंतु आपण जे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतो शेवटी प्रत्येक कार्यक्रम आयोजित करत असताना ते निमित्त मात्र आहे। जी काही विकास कामं आरवी गावच्या सर्वांगीण विकासामध्ये घडत असताना शेवटी कामं कशा पद्धतीने होतात आणि कोणाच्या माध्यमातून होतात हा एक कार्यक्रम करायचं नियोजन माझी संकल्पना तर वेगळ्या भावनेने असते। त्यामध्ये खास महिलांसाठी, कारण ज्या महिलांनी वार्ड क्रमांक 1 मध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेला आरवीची निवडणूक झाली त्यावेळेला मला निवडून दिलं, नंतर उपसरपंच पदावर त्या ठिकाणी काम करत 1.5 वर्ष काम केलं, नंतर सरपंच पदावर त्या ठिकाणी बिनविरोध त्या ठिकाणी निवड झाली आणि सर्व कामं त्या ठिकाणी करत असताना जलजीवन मिशनचं त्या ठिकाणी काम साधारण 2,08,00,000 रुपयाचं आपलं काम त्या ठिकाणी आता सद्यस्थितीला चालू आहे। सांगायचं कारण असं आहे, अनेक कामांमध्ये अनेक अडचणी येत असतात। याच्यामध्ये सांगायचं मूळ कारण असं आहे, जी आपली काही कामं चालू आहे त्यामध्ये आपला आरवी गुंजावडीला जोडला जाणारा जो काही 5 कोटी रुपयांचा पूल आहे त्या आरवी गुंजावडीचे जे ऋणानुबंध त्या निमित्ताने होणार आहे आणि इतर जे आपली किरकोळ कामं आहे त्यामध्ये अनेक प्रस्तावित कामं या ठिकाणी दत्तदा रोकडेंनी या ठिकाणी वाचून दाखवली। ती कामं काही तांत्रिक अडचणींमध्ये
काही सत्तांचे सत्तांतर झाल्यामुळं काही कामं राहून गेली. विठ्ठल मंदिराचं सभा मंडपाचं जे काय आपलं काम होतं, सुरुवातीला 3 लक्ष त्या ठिकाणी रुपये मंजूर झाले. नंतर आपण थोडंसं त्याचं स्ट्रक्चर चेंज केल्यामुळं 5 लक्ष रुपये आणि नंतर 10 लक्ष रुपये. मग काही कामांचा योगायोग, आपल्याला काम जर एखादं चांगलं काढायचं असेल तर त्याला अडचणी पण त्या येतात, म्हणून त्या पद्धतीने काम ते होतं. आणि 10 लाख रुपयाचं काम झालं आणि एकदम मोठं असं सभा मंडप का जो सगळे धार्मिक कार्यक्रम असतील, दशकरी विधीचे जे कार्यक्रम असतील, इतर होणारे सगळे कार्यक्रम असतील, यासाठी ते शेड त्या ठिकाणी गावठाणामध्ये उपलब्ध झालं. आपलं ग्रामदेवता तुकाई माता आत्ताच नवरात्रोत्सव या ठिकाणी पार पडला. आम्ही शेठ श्री शक्तीचा सन्मान आणि श्री शक्तीचा जागर या भावनेने आपण दरवर्षी 4th ते 5व वर्ष गुरुजी या ठिकाणी असेल, आपण महिलांना त्या ठिकाणी खास आपण सलीचा त्या ठिकाणी आयोजन करतो. याचं कारण असं आहे, ह्या ज्या महिला आहे दिवसभर काम करणं, शेतात राबणं आणि मग विरंगुळा म्हणून हे वारंवार कार्यक्रम घेण्याचं त्या ठिकाणी निमित्त मात्र आहे. आणि त्या ठिकाणी गेल्या वर्षी सप्तशृंगीला जवळपास 70 ते 80 महिला आपण त्या ठिकाणी हे केलं. आमदार अतुलदादा बेनके साहेबांच्या माध्यमातून जे काय त्यांचं सगळं उपवासाचं सगळं जे काय आहे ते सगळं सौजन्य गौरीताई बेनके असतील, उन्नती फाउंडेशनच्या आपल्या अध्यक्षा, त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाभलं. आता देखील आपण 50 महिलांचं नियोजन कोल्हापूर या ठिकाणी केलं होतं. घटस्थापनेची पहिल्या दिवसाची माळ होती, दर्शनाला पण त्या ठिकाणी वेळ लागला नाही, अतिशय निर्विघ्न असं त्या ठिकाणी सर्व गोष्टी त्या ठिकाणी पार पडल्या. तुकाई मंदिराचं आमचं जे काय काम आहे, राहुलदादा डोंगरे, आपले डोंगरे परिवार गुंजावाडीचे 15 गुंठे जागा त्या ठिकाणी जवळपास 50 लाख रुपये किमतीची जागा त्यांनी एका नारळ गावाला दान करून टाकलेली. आणि त्याचं जे गार्डनची आपली एक संकल्पना होती त्याच्यामध्ये अनेक अडचणी होत्या, परंतु ज्यावेळेला आपली या ठिकाणी चौकामध्ये ग्रामसभा झाली त्यावेळेला अनेक महिला वार्ड क्रमांक 1 मध्ये आणि संपूर्ण गावामध्ये त्या आल्या. श्री शक्तीची ताकद काय असती त्यांनी त्यामध्ये पाठिंबा दाखवून दिल्या. नंतरच्या काळामध्ये जे काही मतभेद होते आमच्यामध्ये ते आम्ही त्या ठिकाणी दूर केले. त्याबरोबर आमच्याबरोबर माझ्याबरोबर युवा सहकारी काम करणारा प्रशांत डोंगरे असेल, यांनी त्या ठिकाणी त्याची भूमिका हे केली. त्यामध्ये मंगेश दादा असेल, सर्वच आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील. हे सगळ्या घडामोडी सांगण्याचं कारण असं आहे, एखाद्या गोष्टीला अडचण आल्यानंतर तिथं देखील आपण जे काय गार्डनचं काम आता सुंदर एक पहिला टप्पा आपला उभा राहिलेला आहे. आणि जवळपास 15 गुंठ्यामध्ये एक मोठं गार्डन करून जवळपास आपण आता 30 लक्ष रुपयाची मागणी आमदार साहेबांकडे केली, परंतु आपल्याला जागा उपलब्ध नव्हती, त्याच्यामध्ये थोड्याशा अडचणी होत्या. आपल्याला ग्रामपंचायतचे गाळे जे काही जुन्या त्या ठिकाणी आहेत ते आपल्याला पाडायचे, त्यासाठी प्रोसिजर चालू आहे. अशी अनेक कामं आपल्याला त्या ठिकाणी पार पडायची. त्यामध्ये आपल्याला श्रीराम मंदिराचं देखील काम चालू आहे, ते एक आता एकदम घाईघाई त्या ठिकाणी चालू आहे. त्यानंतर स्वामीनगरचा रस्ता असेल, कॉन्क्रीट रस्ता माळवाडीवरचा वार्ड क्रमांक 2 मधला असेल, 3 मधला असेल, त्या ठिकाणी स्मशानभूमी आपण एक आगळ्या वेगळ्या प्रकारची त्या निमित्ताने आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकास भाऊंचं त्यामध्ये खूप मोठं योगदान त्या निमित्ताने राहिलेलं आहे. आणि सांगायचं एक तुम्हाला हे सांगतो, आजपर्यंत कुठलाही प्रस्ताव ग्रामपंचायतला असा सही करून दिलेला नाही. मलाच विकास भाऊंचा त्या ठिकाणी फोन यायचा, कुठली कामं आपल्याला याच्यात घ्यायची आणि फोनवर कामं, नाहीतर ग्रामपंचायतचे सरपंच असतील किंवा सदस्य असतील यांना मागणी करायला लागते किंवा बंगल्यावर जावं लागते. आमदार साहेबांनी आम्हाला अनेक वेळा त्या ठिकाणी विचारलं का म्हणजे कुठली मागणी न होतात, म्हणजे तिथूनच डायरेक्ट विकास भाऊंचा फोन यायचा आणि कामं त्या ठिकाणी मंजूर व्हायची. म्हणजे अनेक कामं जी काही सगळी आज आर्यगावच्या सर्वांगीण विकासामध्ये 10 कोटीचा आकडा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये, म्हणजे मी तर लहानपणापासून आहे तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठा आकडा जो काय पार पडला आहे, ही सर्व आता त्या ठिकाणी मी काय जास्त वेळ घेत नाही, बोर्डावरती मेसेजवरती तुम्ही सगळं पाहिले. प्रस्तावितमध्ये आपली अनेक त्या ठिकाणी कामं त्या ठिकाणी आपली करायची राहिलेली आहेत, ती नक्कीच आमदार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होतील. महिलांना सुद्धा ज्या काही सुखसुविधा, ज्येष्ठांना सुद्धा जे काही सरकारच्या स्कीम असतील, तरुणांसाठी जे काही शिक्षणासाठी स्कीम असतील, या सर्व स्कीम सरकारच्या माध्यमातून हे कोणामुळे आपल्याला मिळतात त्याच्या मागे आपण खंबीर त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. आमदार साहेबांचं सुद्धा ज्यावेळेला 2019ला निवडणूक झाली, जरी आम्ही आर्वीतून मतदान द्यायला कमी पडलो असेल तरी कामांच्या बाबतीत आमदार साहेबांनी आम्हाला कुठं काय त्या ठिकाणी कमी केलेलं नाही. शेवटी आम्हाला ते मनामध्ये कुठंतरी त्या ठिकाणी सल त्या निमित्ताने यायचे. परंतु असो, आता मतदार जागृत राहतील आणि विकास कामं जो करतोय त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहतील याचा मला ठाम विश्वास या निमित्ताने आहे. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, महिलांचा जास्त वेळ मला या ठिकाणी घ्यायचे नाही.
आपले युवा नेते अमित शेठ बेनके कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विकास भाऊ दरेकर असतील आणि सगळ्यात महत्वाचं अजिंक्यतारा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन म्हणजे मी ग्रामपंचायतला उभं राहणं माझ्या कुटुंबामध्ये एक त्यांनी मिटिंग घेतली आणि ती मिटिंग घेतल्यानंतर आमच्या कुटुंबाचा निर्णय झाला आणि मग मी सदस्य मागच्या 5 वर्षापूर्वीच उभं राहणार होतो, परंतु घरातून विरोध होता. नंतर काही गोष्टीमध्ये घडामोडी झाल्या आणि त्यांनी त्या गोष्टीमध्ये मोठं योगदान त्यांचं राहिलं, म्हणून मी त्या ठिकाणी या सर्व गोष्टी पुढं पार पडत गेल्या आणि त्या निमित्ताने मला गावची सेवा करण्याची संधी मिळली. ग्रामदेवता आई तुकाई मातेच्या कृपेने आज सुद्धा मी महिलांच्या ग्रुपवर मेसेज आला कार्यक्रम होणार आहे का नाही. मी त्यांना सांगितलं आई ग्रामदेवता तुकाई माता आणि मुक्ताई माता निश्चित राहा, पाऊस काही जो झालेला आहे तो पाऊस निर्विघ्न आपला कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडेल अशा मला आत्मविश्वास त्या निमित्ताने त्या ठिकाणी देवीच्या कृपेने आहे. आणि जी काही कामं आहेत ती इथून पुढच्या काळामध्ये असं सर्व ग्रामस्थांचं सहकार्य त्या निमित्ताने राहो अशी ग्रामदेवता आई तुकाई माता आणि मुक्ताई मातेच्या चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करतो. सांगायचे कारण दत्त मंदिराच्या तिथे देखील आपलं सुशोभीकरणाचं काम आणि कानिपनाथ मंदिर तुकाई मंदिराचं जे काही काम केलंय तिथं आपण कानिपनाथ मंदिराचं सुद्धा त्या ठिकाणी पिलर्स वगैरे उभारलेले, वॉल कंपाऊंडचं काम झालंय, अनेक कामं आहेत. याचं सगळं तुम्हाला मेसेज त्या पद्धतीने व्हॉट्सअपवर आहेच, बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. परंतु झालेल्या नवरात्रोत्सवाचा आणि येणारी कोजागिरीचा आपण त्या ठिकाणी कार्यक्रम करत असतो. आपलं जे काही आता आचारसंहिता लागणार आहे म्हणून आपण ॲडव्हान्समध्ये आज सोमवारी कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला. उद्या देखील आचारसंहिता लागू शकते आणि माझ्या माता भगिनीसाठी माय माऊलीसाठी हा कार्यक्रम आपण दरवर्षी आयोजित करत असतो, म्हणून हा ॲडव्हान्समध्ये आपण त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. सर्वांना या ठिकाणी येणाऱ्या दीपावलीच्या मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. सर्वांचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं अशी ग्रामदेवता आई तुकाई माता आणि मुक्ताई मातेच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.